नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण पाहिलं की अर्जुन मात्र अजूनही मंतरल्यासारखा जागीच उभा होता. खरं तर तिला येताना बघून त्याला खूप राग आला होता. म्हणूनच तिला चांगलं सुनवायचं या हेतूने त्याने तिला आतमध्ये खेचलं होतं. पण तिला एवढं जवळून बघितल्यानंतर तो हे सगळं विसरून गेला आणि त्याच्या वेगळ्याच दुनियेत हरवला. आता पुढे आरोही पळतच बाहेर आली. ती प्रचंड घाबरली होती, पूर्ण थरथरत होती. ती कशीबशी शेजारच्या खांबाला धरून उभी राहिली व पटकन बॅगमधून पाण्याची बॉटल काढून घटाघटा पाणी पिली. बॉटलचे झाकण लावून तिने ती बॉटल बॅगमध्ये ठेवली. तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तिने डचकून मागे वळून बघितलं. त्रिशा, रिलॅक्स. अगं मी आहे. किती घाबरतेस? काय झालं? एवढा घाम का आलाय तुला? आरोही, नाही, काही नाही. आणलेस तू फॉर्म? तिने विषय बदलावा म्हणून विचारलं. त्रिशा, हो, हे घे. चल आपण शेजारच्या क्लासमध्ये जाऊन हा फॉर्म भरू, म्हणत ती जायला लागली. तेवढ्यात आरोहीने मागूनच तिचा हात पकडला व म्हणाली, नाही नको, क्लासमध्ये नको. हा बघ, इथे बाहेर डेस्क आहे, त्यावरच भरू आणि पटकन जमा करून निघू आपण. त्रिशा, ओके, नो प्रॉब्लेम. दोघीही बाहेरच्या डेस्कवर बसल्या व फॉर्म भरून त्यांनी तो लायब्ररीत जमा केला व निघून गेल्या. अर्जुन मात्र अजूनही तसाच उभा होता. अचानक मोबाईलच्या रिंगमुळे तो भानावर आला. त्याने खिशातून मोबाईल काढून बघितलं तर विशालचा फोन होता. अर्जुन, हॅलो. विशाल, अर्जुन, अरे कुठे आहेस तू? अर्जुन, आहे इथेच, थांब आलो, म्हणत तो बाहेर गेला. त्याला बघून विशाल म्हणाला, अरे कुठे गायब होतोस रे बाबा तू? एकतर किती मुश्किलने आपला नंबर लावला होता मी. गर्दी बघतोयस ना किती आहे ते. चल पटकन यावर सही कर. अर्जुन, जस्ट चिल ब्रो, किती टेन्शन घेतोस रे. चल आणतो फॉर्म इकडे, म्हणत त्याने तो फॉर्म हातात घेतला. त्यावर सही केली व विशालचाही फॉर्म घेऊन तो सबमिशन काउंटरकडे गेला. परंतु त्याला बघताच एक एक करत सर्वजणांनी त्याला पुढे जायला रस्ता दिला आणि कुठलीही अडचण न येता त्याने तो फॉर्म सबमिट केला व परत विशालजवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात टाकत तो म्हणाला, बघितलं, हम जहाँ पे खडे होते हैं, लाईन वही से शुरू होती है. विशाल, हो बघितलं ना, पण मला एक सांग, तू मध्येच कुठे गायब झाला होतास? हे ऐकून अर्जुनला थोड्या वेळापूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली व पुन्हा ते निळसर डोळे त्याच्या नजरेसमोर फिरू लागले व काही क्षण तो असाच उभा राहिला. त्याचा काहीच रिप्लाय येत नाही. हे बघून विशालने त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवली व म्हणाला, ओय हिरो, कुठे हरवलास? मी विचारलं, कुठे गायब झाला होतास तू? अर्जुन, अरे कुठे नाही, एक फोन कॉल आला होता आणि इथे रेंज नव्हती म्हणून त्या क्लासमध्ये जाऊन बोलत होतो. विशाल, अच्छा, चल मग निघायचं का आता? तसंही पुढे लेक्चर होणार नाहीत, मग इथे बसून टाईमपास करण्यापेक्षा घरी जाऊया. अर्जुन, यार विशाल, तू जा ना, माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आहे, तेवढं झालं की मी पण जातो घरी. विशाल, तुझं काय इम्पॉर्टंट काम आहे ना, मला चांगलं माहिती आहे. सकाळीच आजीचा फोन आला होता. तुला कळत कसं नाही रे, त्यांना किती काळजी वाटते तुझी, आणि तू हा असा उन्हाडक्या करत इकडे तिकडे फिरत असतोस. अर्जुन, यार विशाल प्लीज, परत तेच लेक्चर नको देऊस हां. मी पण तुला 10 वेळा सांगून झाले तरीही तुझ्या डोक्यात काही घुसत नाही. मला सांग, काय करू मी घरी लवकर जाऊन? कुणासाठी जाऊ? आई वडील फक्त नावाला. वडील बिझनेसच्या वाऱ्या करत हा देश तो देश फिरत असतात. महिना महिना तर त्यांचं तोंडही बघायला मिळत नाही. आणि आई सोशल वर्कर. आज ही मीटिंग तर उद्या ती मीटिंग, तीही घरात सापडत नाही. मग का आणि कोणासाठी जायचं मी? म्हणायला त्यांचा एकुलता एक मुलगा आहे मी, पण साधं मला आठवत नाही की आम्ही सर्वजण मिळून सोबत कधी जेवलो असेल रात्री. फक्त मी आणि आजी दोघेच त्या भूत बंगल्यात. मला ते घर खायला उठतं रे, नको वाटतं तिथं जायला. त्यापेक्षा इथेच टाईमपास होतो माझा. विशाल, हो पण आजी तर असते ना घरी,
तिला तुझी खूप काळजी वाटते रे. अर्जुन, हो मग जातो ना मी घरी, पण आता नाही. आज मी स्वीटीसोबत मूवीला जायचा प्लॅन केलाय. विशाल, आता ही स्वीटी कोण? अर्जुन, माझी न्यू गर्लफ्रेंड. तू बघशील ना, बघतच राहशील. विशाल, अर्जुन, यू आर जस्ट इम्पॉसिबल. कधी थांबवणार आहेस तू हे सगळं? अरे लोक कपडे बदलतात तशा तू गर्लफ्रेंड्स बदलतो. आज ही तर उद्या ती. तुला कंटाळा नाही येत का रे मुलींच्या मागे पळता पळता? अर्जुन, ओय हॅलो, मी मुलींच्या मागे पळत नाही, मुली माझ्या मागे पळतात, ओके? विशाल, हो पण हे तुलाही चांगलं माहीत आहे की तुझ्या मागे पळणाऱ्या प्रत्येक मुली या तुझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर तुझ्या या सुंदर चेहऱ्यामागे आणि तुझ्या खिशात असलेल्या पैशांमागे पळतात. तू फक्त एकदा त्यांच्यावर खर्च करायला नकार दे, मग बघ कशा तुला सोडून जातात ते. अर्जुन, असं काही नाही आहे, ओके? स्वीटी रिअली लव्स मी अ लॉट. विशाल, आणि तू, तुझं आहे प्रेम तिच्यावर? यावर मात्र अर्जुन गप्प बसला. क्षणभर तर विशालला काय उत्तर द्यायचं तेही त्याला कळेना. विशाल, नाही आहे ना उत्तर? हे बघ, मला असं म्हणायचं नाही आहे की तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक मुलगी ही फक्त पैशांसाठी तुझ्या मागे आहे. कदाचित काही खरं प्रेम करत असतील तुझ्यावर, पण तुझं काय? तू करतोस का त्यांच्यावर प्रेम? तू काय आज हिला सोडलं, उद्या तिच्यासोबत, पण तुझ्या सोडण्याने ज्या काही मुलींचं खरंच तुझ्यावर प्रेम असेल त्यांची काय हालत होत असेल, त्यांना किती त्रास होत असेल याचा कधी विचार केलास का तू? तू नकळतपणे त्यांच्या फिलिंगसोबत खेळतोयस अर्जुन. प्रेम ही एक सुंदर भावना आहे, पण ती सगळ्यांच्याच नशिबात नसते आणि काहींच्या असून पण त्यांना ते मिळवता येत नाही. तुला गर्लफ्रेंड बनवायची आहे ना, खुशाल बनव, माझी काहीच हरकत नाही. पण जिला गर्लफ्रेंड बनवशील ना, तिलाच तुझी बायको बनव आणि आयुष्यभर साथ दे. हे जे काही तू करतोस ना, याला प्रेम नाही, टाईमपास म्हणतात. आणि टाईमपास म्हणजे प्रेम नाही. अर्जुन मात्र नुसताच उभा होता, कसलेही एक्सप्रेशन न देता. विशाल, अर्जुन, शिरतंय का डोक्यात काही? अर्जुन, यार विशाल, कसलं भारी लेक्चर देतोस रे तू. प्रेम अँड ऑल, हां, ऐकायला खरंच खूप भारी वाटलं, पण हे सगळं माझ्याकडून होणार नाही. अरे प्रेमात पडायला वेळ कुणाला आहे? आणि काय म्हणालास तू? जिला गर्लफ्रेंड बनवशील तिलाच बायको बनव. वेड लागलं आहे का तुला? आणि मुळात माझं प्रेम या शब्दावरच विश्वास नाही. माझ्या मॉम डॅडचं पण लव्ह मॅरेज आहे. प्रेमच केलं होतं ना त्यांनी आणि लग्नही केलं, पण आता कुठं गेलं ते प्रेम, ती काळजी? कितीतरी दिवस त्या दोघांची भेटसुद्धा होत नाही आणि कधी भेटलेच तर कायम बिझनेसच्या गप्पा, पैसा कसा वाढेल एवढ्यावरच त्यांचं लक्ष. पण त्यांचा एकुलता एक मुलगा काय करतो, कुठे जातो याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. मी मागेल तेवढे पैसे मिळतात मला, पण मी ते पैसे कशासाठी घेतोय, कुणावर खर्च करतोय हे साधं विचारसुद्धा नाहीत ते मला. क्लासमध्ये मी फर्स्ट असतो, कितीतरी कॉम्पिटिशनमध्ये मला प्राईज मिळतात. फुटबॉल चॅम्पियन आहे मी. सगळ्या ट्रॉफीज घरातल्या शेल्फमध्ये धूळ खात पडल्या आहेत. सुरुवातीला स्वतः मिळवलेल्या ट्रॉफीज बघून खूप आनंद व्हायचा मला. खूप हौसेने मी ते घरी घेऊन जायचो. आजी ते बघून खुश व्हायची, पण तरीही माझं मन समाधानी नसायचं. बाबा तर नसायचेच घरी, पण आई घरी आल्यावर तिला कधी सांगेल असं व्हायचं मला. त्यासाठी खूप उशिरापर्यंत जागायचो मी आणि ती घरी आली की तिला दाखवायचो. खूप आनंदित होऊन तिला सगळं सांगायचो. पण यावर तिची प्रतिक्रिया काय, तर छान हा बाळा, आणि आता मी खूप थकली आहे तर मला झोपू दे, फक्त एवढंच. मी घेतलेल्या प्रत्येक मेहनतीचं फळ काय, तर फक्त छान. फक्त छान बोललं की झालं. मला पण वाटायचं ना की तिने खुश होऊन मला जवळ घ्यावं, तिच्या छातीशी कवटाळावं, मायेने डोक्यावरून हात फिरवावा. तेव्हा लहान होतो रे, कळतही नव्हतं एवढं. पण जसा मोठा होत गेलो तसा एकटेपणा वाढत गेला माझा. नंतर तर मी त्यांना हे सगळं सांगायचंसुद्धा बंद केलं. फक्त आजीला सांगतो, कारण ती मनापासून खुश होते माझा आनंद बघून.
एक दोनदा तरीही ट्राय केला होता मॉमला सांगायचा, पण तिची तीच थंड प्रतिक्रिया ऐकून विषय सोडून दिला मी. एकदा तर खूप भांडलो पण तिच्याशी, ती आणि डॅड मला वेळ देत नाही म्हणून. तर त्यावर तिने काय उत्तर दिलं मला, की हा सगळा बिझनेस, हे स्टेटस, हा पैसा तुझ्यासाठीच तर कमवतो ना आम्ही. अरे नकोय मला हा पैसा, नकोय मला हे स्टेटस. मला फक्त त्यांचा थोडा वेळ हवाय, अटेन्शन हवंय, एक मुलगा म्हणून त्यांचं प्रेम हवंय, बाकी काही नको. हे कळत कसं नाही त्यांना. तेव्हापासून प्रेम या शब्दावरूनच विश्वास उडालाय माझा. त्यामुळे तू हे कितीही लेक्चर दिलं ना मला, त्याने मला काहीच फरक पडणार नाही आहे. तुझ्याकडे तर तुझं पूर्ण कुटुंब आहे, सगळे जीव ओवाळून टाकतात तुझ्यावर. त्यामुळे तुला हे कधीच समजणार नाही की एकटेपणा काय असतो, त्यातला त्रास काय असतो. सो प्लीज, इथून पुढे हे प्रेमाचं भाषण मला देऊ नकोस. चल जातो मी, स्वीटी वाट बघत असेल माझी, म्हणत तो तसाच निघून गेला. त्याला असं जाताना बघून विशाल मात्र स्वतःशीच म्हणाला, अर्जुन, मला कळतंय रे सगळं, तुझ्या मनातलं, तुझी घालमेल समजते मला. स्वतःच्या एकटेपणापासून पळतोस तू, घाबरतोस, म्हणून तो एकटेपणा घालवण्यासाठी हा असा इकडे तिकडे टाईमपास करतोस. पण मला खात्री आहे, एक ना एक दिवस तुला प्रेमाची खरी किंमत नक्की कळेल. आणि माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे की तुझा हा एकटेपणा घालवणारी व तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी एखादी छानशी मुलगी लवकरच तुझ्या आयुष्यात यावी. आणि त्या दिवसाची मी खरंच मनापासून वाट बघतोय. आरोही आणि तृषाने आरोहीचं सगळं सामान त्यांच्या रूमवरती आणलं. ते घर म्हणजे एवढंही काही छोटं नव्हतं. 1 रूम किचन होतं ते. हॉलला जोडून मागे पार्टिशन करून बेडरूम बनवली गेली होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या दोघींसाठी भरपूर मोठं होतं ते घर. बघून आरोही खूपच खुश झाली. हां, पण ते घर जरी मोठं असलं तरी खूप अस्वच्छता होती तिथे. त्रिशा, मग कसं वाटलं तुला हे घर? आय नो खूप खराब आहे. मी पण कालच शिफ्ट झाले आणि आज कॉलेजचा पहिला दिवस, त्यामुळे साफसफाई करायला वेळच मिळाला नाही. आरोही, काही हरकत नाही ग, आपण करू की सगळं. तिने तिचं सगळं सामान एका कोपऱ्यात ठेवलं. तिच्या त्या सुंदर लांब सडक केसांचा जुडा बांधला. गळ्याची ओढणी एका साईडने करून घट्ट बांधली व हातात झाडू घेऊन कामाला लागली. त्रिशा तर तिच्याकडे फक्त बघत होती. ती एवढ्या चपळाईने सगळं काम करत होती ते बघून तर ती अवाकच झाली. त्रिशा फक्त तिने सांगितलेल्या गोष्टी तिच्या हातात द्यायचं काम करत होती. 2 तासात तिने पूर्ण घर अगदी स्वच्छ केलं व दरवाजातून पूर्ण घरभर नजर टाकत म्हणाली, त्रिशा, आता कसं वाटतंय हे घर? त्रिशाकडे मात्र शब्दच उरले नव्हते. अगदी डोळे फाडून पूर्ण घरावर नजर फिरवत होती. त्रिशा, आरोही, अगं कसं होतं हे घर? आणि तू कसं बनवलं आहेस याला? एखाद्या हॉटेलच्या रूममध्ये राहायला आल्यासारखं वाटतंय आता. आरोही, हो ना, वाटतं ना फ्रेश. त्रिशा, हो यार, तुझ्या हातात जादू आहे. आरोही, जादू कसली ग? माझी आई नेहमी म्हणते, जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी नांदेल. आणि आसपासचं वातावरण जर फ्रेश असेल ना, तर आपल्यालाही फ्रेश वाटतं. आणि आता हे आपलं शेवटचं वर्ष आहे. अभ्यास चांगला करायचा म्हणजे आजूबाजूचं वातावरण पण तसंच असायला हवं ना, अभ्यासाला पूरक. त्रिशा, हो, अगदी बरोबर. आरोही, बरं चल, साफसफाई तर झाली, पण आता रात्रीच्या जेवणाचं पण काहीतरी बघायला हवं. घरात किराणा सामान तर काहीच नाही आहे. त्रिशा, त्याची काळजी तू नको करूस. तू आता फ्रेश होऊन घे, तोपर्यंत मी सामान घेऊन येते. आपल्या घराशेजारीच एक जनरल स्टोअर आहे, तिथे सगळं मिळेल. आरोही, ओके. त्रिशा सामान आणायला निघून गेली व आरोही ही आंघोळीला गेली. आंघोळ करून तिने कपडे बदलले. आता तिला जरा फ्रेश वाटत होतं. तोपर्यंत त्रिशा पण सामान घेऊन आली. नंतर दोघींनीही मिळून मस्त आलं घातलेला चहा बनवला. त्यासोबत बिस्किट खाल्ले. गप्पांच्या ओघात त्यांना वेळ कसा गेला ते समजलंच नाही. यातच रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. नंतर दोघींनीही मिळून छानसा स्वयंपाक केला, जेवण केलं
आणि खूप थकल्यामुळे लवकरच झोपी गेल्या. अर्जुन रात्री खूप उशिरा घरी आला. त्याच्या जवळ असलेल्या चावीने त्याने दरवाजा उघडला व तो गुपचूप त्याच्या रूममध्ये जाऊ लागला. तेवढ्यात त्याला आवाज आला, अर्जुन. त्याने मागे वळून बघितलं. आजी, तू तू अजून जागी आहेस? आजी, हो, तू अजून घरी आला नाहीस त्यामुळे तुझ्या काळजीत जागी आहे अजून. विशालला फोन केला होता मी, तो दुपारीच घरी गेला आणि तू आत्ता येतोयस. कुठे होतास तू दिवसभर? अर्जुन, आजी, होतो. आज ते एका फ्रेंडसोबत मूवीला गेलो होतो. आजी, जेवलास? अर्जुन, हो. तो इकडे तिकडे बघत म्हणाला. आजी, जा फ्रेश होऊन ये आणि जेवायला बस. अर्जुन, आजी, तुला कसं समजलं की मी जेवलो नाही ते? आजी, तुला जन्म जरी तुझ्या आईने दिला असला तरी तुला लहानाचं मोठं मी केलंय. तुझ्या चेहऱ्यावरून समजतं मला सगळं. तेव्हा लवकर ये, वाट बघते. ओके म्हणत तो वरती गेला आणि फ्रेश होऊन परत खाली आला. मेडने दोघांनाही जेवायला वाढलं व त्यांनी जेवायला सुरुवात केली. अर्जुन, आजी, मॉम. आजी, झोपली आहे. यावर अर्जुन गप्प राहिला, पण त्याचा उदास चेहरा आजीला खूप काही सांगत होता. विषय बदलण्यासाठी त्या म्हणाल्या, मग आज कॉलेजचा पहिला दिवस कसा गेला? हे ऐकताच तो खाता खाता थांबला. त्याला सकाळचा सगळा प्रसंग झरझर डोळ्यासमोरून गेला. तिने मारलेली झापड आणि तिचे ते निळे डोळे पुन्हा एकदा त्याच्या नजरेसमोर आले आणि तो त्याच्या विचारात हरवला. अर्जुन, अरे कसला विचार करतोयस? कसा गेला तुझा पहिला दिवस, सांग ना. अर्जुन, मस्त, नेहमीप्रमाणे. आजी, काही नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या असतील ना? अर्जुन, तो शक्य तेवढं कमी बोलायचा ट्राय करत होता. आजी, मग कोणी आवडली का? अर्जुन, आजी, काय तू पण काहीही विचारतेस? आजी, काही काय, आता शेवटचं वर्ष आहे तुझं. ते संपलं की तू पण बिझनेस जॉईन करशील. मग आत्तापासूनच मुलगी शोधायला हवी ना. अर्जुन, आजी, अगं अजून शिकतोय मी, एवढ्या लवकर लग्न? आजी, अरे आता शोधायला सुरू केली तर तुझं शिक्षण संपेपर्यंत मिळेल चांगली मुलगी. अर्जुन, आजी प्लीज, मी एवढ्या लवकर लग्न वगैरे करणार नाही हा. आधीच सांगून ठेवतोय तुला. इमोशनल ड्रामा करू नकोस आता तू उगीच. आजी, बरं बाबा, नाही करत, पण जेव्हा कधी करशील ना तेव्हा तुझ्यासाठी मुलगी मात्र मीच शोधणार हा, आधीच सांगून ठेवते. अर्जुन, बरं बाई, तूच शोध. आजी, पण त्यासाठी मला तुझी चॉईस माहीत हवी ना. सांग ना, कशी मुलगी हवी आहे तुला? अर्जुन, अगदी तुझ्यासारखी. यावर आजी मात्र हसू लागल्या. अर्जुन, काय झालं? आजी, अरे तुझ्यासाठी 70 वर्षाची म्हातारी कुठे शोधू आता? अर्जुन, अगं आजी, तुझ्यासारखी म्हणजे स्वभावाने ग. तुला कसं सगळं कळतं माझ्या मनातलं, अगदी मी न सांगता. तसंच तू जसं मला समजून घेतेस ना, अगदी तशीच मला समजून घेणारी, साधी, सिंपल. आजी, मग मला नाही वाटत या जन्मात काय तुझं लग्न होईल म्हणून. अर्जुन, का? आजी, अरे आजच्या काळात आणि एवढ्या मोठ्या शहरात अशा साध्या सिंपल मुली मिळणं कठीण आहे बाबा. अर्जुन, असं काही नाही. मी आजच बघितलं अशा एका मुलीला, एकदम तुझ्यासारखी होती. तो पटकन बोलून गेला, पण बोलता बोलता आपण काय बोलून गेलो हे त्याला समजलं. तसा तो थांबला. त्याने नजर वर करून आजीकडे बघितलं तर त्या त्याच्याकडे बघून हसत होत्या. जणू काही त्याची चोरी पकडली गेली. आय मीन एकदम साधी होती, जी अजिबात माझ्या स्टेटसला मॅच करणारी नव्हती. आजी, पण मगाशी तूच म्हणालास ना की तुला साधी सिंपल मुलगी हवी माझ्यासारखी. अर्जुन, आजी, आता तू मला शब्दात नको पकडू हां. चल, जेवण झालंय माझं आणि मला खूप झोप येते, मी जातो, म्हणत तो उठला आणि निघून गेला. आजी मात्र त्याला असं पळताना बघून गालातल्या गालात हसल्या, कारण त्यांना पुन्हा एकदा त्याच्या मनातलं समजलं होतं.
जे अजून त्यालाही उमगलं नव्हतं. त्या स्वतःशीच म्हणाल्या, विकेट पडली वाटतं साहेबांची. लवकरच भेटायला हवं माझ्या नातूसुनेला. त्यांचं जेवण संपवून त्याही झोपायला निघून गेल्या. अर्जुन रूममध्ये आला आणि बेडवर आडवा पडला. डोळे बंद केले, पण डोळे बंद करताच पुन्हा तेच निळसर डोळे त्याला दिसू लागले आणि तो पटकन उठून बसला व म्हणाला, व्हॉट द हेल इज दिस? त्या मूर्ख मुलीने आज सगळ्यांसमोर मारलं मला आणि मी तिचे स्वप्न बघतोय. दिस इज रॉंग. तिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. त्याची झोप तर उडालीच होती, म्हणून त्याने त्याची गिटार घेतली व बाल्कनीमध्ये जाऊन बसला. त्याने तार छेडले व डोळे बंद करून गाऊ लागला. आपला अर्जुन खूप चांगला सिंगर पण आहे हां, आणि गिटार पण मस्त वाजवतो. पण त्याचा हा टॅलेंट फक्त विशालला माहीत होता. जेव्हा कधी त्याला त्याच्या मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या तर तो रात्रीचा एकटाच गिटार घेऊन गाणं गुणगुणत बसायचा. त्याने डोळे उघडले. रात्रीचा तो थंड वारा त्याच्या अंगाला स्पर्शून जात होता, पण त्या वाऱ्याच्या स्पर्शात सुद्धा त्याला तिचा स्पर्श जाणवत होता. नकळतपणे तो उठून उभा राहिला. त्याने दोन्ही हात खोलले, डोळे बंद केले व वरती आकाशाकडे बघून तो त्या वाऱ्याला स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. आज पहिल्यांदा त्याला अशी काहीतरी वेगळी फिलिंग येत होती. तो एकटाच गालातल्या गालात हसत होता. खूप वेळ तसाच तो आकाशाकडे बघत उभा होता. रात्रही खूप झाली होती. हळूहळू रात्र जशी वाढत गेली तसतसा गारवा वाढत गेला. जेव्हा त्याला झोप येऊ लागली तेव्हा तो आतमध्ये येऊन झोपी गेला. सकाळचे 6:30 वाजले. त्रिशा अजून बेडवर लोळतच पडली होती. अचानक तिच्या कानांवर कसला तरी आवाज आला. तशी ती झोपेतून जागी झाली. तिने दुसऱ्या हाताने झोपेतच उशी घेऊन ती कानाला लावली, पण कानांवर पडणारा आवाज एवढा गोड होता की ती स्वतःला रोखू शकली नाही. तिने उशी बाजूला केली, डोळे उघडले व उठून बसली. आवाज बाहेरच्या खोलीमधून येत होता. तिने उठून बाहेर बघितलं तर आरोही देवासमोर हात जोडून उभी होती. तृषाने जवळ येऊन तिच्याकडे बघितलं. गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस तिला खूप शोभून दिसत होता. ती नुकतीच आंघोळ करून आलेली दिसत होती. तिचे ओले लांब सडक केस अजूनही टॉवेलने गुंडाळलेले होते. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता. फक्त कपाळावर हळदी कुंकू लावलेलं होतं, पण त्यातही ती खूपच गोड दिसत होती. पण त्याहीपेक्षा गोड तिचा आवाज होता, ज्याने मंत्रमुग्ध होऊन तृषा तिच्याजवळ येऊन उभी राहिली होती. तृषानेही नकळतपणे तिचे हात जोडले. आरोहीची देवपूजा आटोपली. तसं तिने डोळे उघडले तर शेजारी त्रिशा अजूनही डोळे बंद करून व हात जोडून उभी होती. ते बघून ती तिला म्हणाली, त्रिशा, अगं तू कधी आलीस? त्रिशाने डोळे उघडले व म्हणाली, तुझा आवाज एवढा गोड आहे ना की माझं मलाच कळलं नाही की मी कधी उठून तुझ्याजवळ आले ते. आरोही, काही पण हा तुझं. त्रिशा, अगं नाही खरंच. तू गाणं शिकली आहेस का? आरोही, शिकले असं नाही, पण आमच्या गावी आमच्या शेजारी मावशी होत्या ज्या स्वतः गाणं शिकत होत्या, तर त्यांच्यासोबत कधी कधी बसून गाणं गुणगुणायचे. त्यातच सवय लागून गेली. त्रिशा, अगं पण खरंच खूप गोड आवाज आहे तुझा. मी तर हिप्नोटाईज झाले. आरोही, बरं आता जा, आंघोळ आटपून ये, नाश्ता रेडी आहे. त्रिशा, काय? तू नाश्ता पण बनवलास? आरोही, हो. त्रिशा, अगं तू अशी उठली कधी होतीस? सगळं आवरून झालंय तुझं ऑलमोस्ट. आरोही, अगं गावी रोज लवकर उठायची सवय होती ना, त्यामुळे लवकरच जाग आली. मग उठून असं रिकामटेकडं बसण्यापेक्षा सगळं काम आवरून घेतलं. त्रिशा, तुला माहिती आहे का, तू एकदम मॅरेज मटेरियल मुलगी आहेस. एकदम साधी, सिंपल, सुसंस्कारी. मी जर मुलगा असते ना तर खरंच सांगते तुझ्याशीच लग्न केलं असतं. ती तिच्याकडे बघून हसत म्हणाली. आरोही, हो का? पण मी तुझ्याशी अजिबात लग्न केलं नसतं. किती आळशी आहेस ग तू. इथून पुढे रोज लवकर उठायचं
आणि आवरून अभ्यासाला लागायचं, समजलं? त्रिशा: हो मॅडम, समजलं. आरोही: चल जा आता, आंघोळ करून ये, कॉलेजला पण जायचं आहे. त्रिशा: हो आलेच, म्हणत ती आंघोळीला गेली. तोपर्यंत आरोहीने नाश्ता गरम केला. त्रिशा आंघोळ करून आली. दोघींनीही मिळून नाश्ता केला. दुपारचं जेवण कॅन्टीनमध्येच करायचं असं त्यांनी ठरवलं, कारण टिफिन बनवायला तेवढा वेळ त्यांना मिळणार नव्हता. त्यांनी नाश्ता केला व सगळं आवरून त्या कॉलेजला निघून गेल्या. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग आणि ही कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.